सांगलीतील शोले स्टाईल समाजसेवक दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याच्या मोहिमेला 18 मार्च रोजी 10 दिवस पूर्ण झालेत। या 10 दिवसात दीपक चव्हाण यांनी सांगली कोपवाडमधील तब्बल 90 स्पीड ब्रेकर स्वखर्चाने रंगवलेत। अजूनही जास्तीत जास्त स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचा मनोदय दीपक चव्हाण यांनी व्यक्त केला। सांगलीचे शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम 8 मार्च रोजी सुरू केली आहे। सांगली मिरजेमध्ये सध्या रस्त्यांची कामं सुरू आहेत। अनेक ठिकाणी हॉटमिक्स रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झाली। यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने बनवण्यात आले। हे स्पीड ब्रेकर जरी महत्त्वाचे असले तरी ते दिसणं हे महत्त्वाचं आहे। मात्र अनेकदा स्पीड ब्रेकर न दिसल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडतात। त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारले तर अपघात टाळता येतील या उद्देशाने समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली। 18 मार्च रोजी दीपक चव्हाण यांच्या मोहिमेला 10 दिवस पूर्ण झालेत। या 10 दिवसात ठिकठिकाणी न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारत तसेच रस्त्यावरील खड्ड्यांना वर्तुळ करत दीपक चव्हाण यांनी आपलं सामाजिक भान राखत काम केलंय। सामाजिक जबाबदारी म्हणून दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून या मोहिमेबाबत स्वागत होतं। ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचं दीपक चव्हाण यांनी सांगितलं। आतापर्यंत या 10 दिवसाच्या मोहिमेत 90 स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारण्यात यश आलं। या मोहिमेचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनीही दखल घेत उपक्रमाचं कौतुक केलं। तसेच स्पीड ब्रेकर रंगवण्याचं काम प्रशासनाने सुरू करावं असे आदेश दिले। तर महापालिकेच्या व इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा या उपक्रमाचं कौतुक केलं। यापूर्वीही दीपक चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या शोले स्टाईल गाडीवरून 555 दिवस प्रवास करीत 10,000 किलोमीटर जाऊन 350हून अधिक गावात कोरोनाबाबत जनजागृती केली आहे। 40हून अधिक कोविड सेंटरमध्ये त्यांनी गाण्यांचे कार्यक्रम केलेत। आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी मोफतपणे 75 ठिकाणी देशगीतांचे कार्यक्रम केलेत। बेरोजगारांच्या हक्कासाठी ते लढत आहेत। समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या वेश्यावस्तीतील महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष मोहीम सुरू केली। आता त्यांची स्वखर्चाने स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सांगलीकरांमध्ये चर्चेची आणि अभिमानाची गोष्ट बनून राहिली। या मोहिमेमध्ये सांगलीकर आणि सहभाग घ्यावा असं आवाहनही दीपक चव्हाण यांनी केलं। कारण या स्पीड ब्रेकरमुळं माझ्या आमचा एक जवळचा एक मित्र पण वारलेला आहे। कारण एकच नाही, म्हणजे भरपूर लोक या स्पीड ब्रेकरमुळं वारलेले आहेत। आणि तुमचा जे उपक्रम आहे हे महापालिका आता कधी जागा होणार, महापालिका प्रशासन सगळीजण जागा लवकर व्हायला पाहिजे। म्हणजे तुम्ही आता मला वाटतं एक 5वा का 6वा दिवस आहे तुमचा? 5वा दिवस आहे। हां, अजून एक ती झोपल्यात काय? कधी करणार ही सगळी? म्हणजे तुम्ही किती दिवस फिरणार? आणि तुमचा हा उपक्रम चांगलाच आहे। कारण मी कोविडमध्ये पण बघितलं आहे, इतर वेळी कुठलाही महापूर असू दे हे असू दे, तुमचं कायम लक्षवेधी उपक्रम असतं तुमचं। आणि अशा कुठल्याही उपक्रमाला तुम्ही आम्हाला कधी हाक द्या, आम्ही सर्व मुस्लिम समाजातर्फे तुमच्याबरोबर आम्ही आहे। आपला हे उपक्रम फार चांगला आहे। इथं शाळा, कॉलेज, बाजार भरतोय, अशा ठिकाणी लहान मुलं जात असतात, येत असतात, त्यांना स्पीड ब्रेकर दिसतोय ना दिसतोय, ह्यामुळे फार अपघात व्हायचे चान्सेस असतात। आणि ह्या आपल्या उपक्रमामुळं कुणाचं ना कुणाचं 100% प्राण वाचू शकतो, जीव वाचू शकते। आणि हे तुमचं उपक्रम जे करायला लागलं आहे त्याला मनापासून आम्ही हा केलेला उपक्रम दीपक चव्हाण यांनी खूप चांगला असून गेल्या काही वर्षापासून सांगली मिरज रोड असू दे किंवा सांगलीमधले अन्य ठिकाणाला झालेले अपघात अत्यंत निंदनीय असून त्यावरती महानगरपालिकेनं लवकरात लवकर काहीतरी कारवाई करायला पाहिजे होतं। परंतु ते न करता आज जे आपण कार्य केलेलं आहे ते खरोखरच स्तुती करण्यासारखं आहे व आम्ही खरंच तुम्हाला या कामाबद्दल सल्यूट करतो। दीपक भाऊ, आपलं काम खूप छान आहे आणि असंच आपण काम करत राहावा। नमस्कार, मी प्रशांत चौधरी, गावगाव सांगली। आता जे दीपक भाऊने जे काम करावलं आहे, जे पट्टी मारवले ते खरोखर खूप उपक्रम आहे। कारण ते रात्रीच्या वेळी प्रवास करताना बऱ्याचशा स्पीडब्रेकरचा अंदाज असतो ते दिसतच नाही। त्यामुळे बऱ्याच वेळा मोटरसायकल किंवा स्कूटरवर असते तर त्या स्पीडवर होण्याचे जास्तीत चान्सेस असतात। त्यामुळे कदाचित एक ॲक्सिडेंट होऊ शकतो, एखादी जीव जाऊ शकतो। हे ह्याने जे उपक्रम करावला ते जे पट्टे मारवलं ते आपलं
येणारे आपले जे वाहन चालक असतील त्यांना म्हणजे व्यवस्थित दिसेल तर त्यांनी खूप म्हणजे चांगला उपक्रम करला. त्यांच्या या उपक्रमाबद्दल माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो.